नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, तो ज्ञानाचा दीप मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ती आनंदाची ज्ञानाची दिवाळी साजरी करायची असेल तर तुमच्या माझ्या मुलाबाळांना तुम्हाला ज्ञानोबारांच्या दिशेला तुकोबारांच्या दिशेला आणावंच लागेल. ज्या वेळेला परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केली मोहगावकर, त्यावेळेला परमात्म्यानं या मानवी जीवनाचा काहीतरी उद्देश ठेवलेला आहे. कुठला उद्देश आहे? शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम, शरीरम आद्यम धर्मसाधनम खलु. खलु म्हणजे निश्चय. या जीवनाचा पहिला उद्देश आहे की भगवान परमात्म्याची कृपा संपादित करावी. ती कृपा पशुवर होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, त्याला अधर्म धर्म कळत नाही, कळत नाही त्याला. धर्म अधर्म कळणारी ही माणसाची जात आहे. मनुष्य देई जे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. मनुष्याला या इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा ज्ञान जास्त दिलं, नाही तर सगळ्यांना बाकी गोष्टी झोप सारखी दिली. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, पण मनुष्य देई जे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. आहार दिला प्रत्येकाला, प्रत्येकाला जेवावंच लागतं. जे पुरणपोळी खाताना आपल्याला आनंद होतो तेच त्या डुकराला त्याचं अन्न खाताना होतो. आहार आहे तो त्याचा. पुरणपोळीचा जो आनंद आपल्याला आहे तोच आनंद त्याला त्याच्या अन्नामध्ये, त्या आहारामधल्या आनंदात काही फार पडावं लागत नाही. ते सगळ्यांना दिलेले देवानं. निद्रा, मखमलीच्या गादीवर झोपलेल्या माणसाला जो झोपेचा आनंद आहे तोच केळीच्या बागेला पाणी देता देता त्या वाफ्याचंच त्या बाराचंच उशाला घेऊन पाय लांबून जोपर्यंत पाण्याचा दांड भिजत 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 त्याच्या पायाला लागत नाही आणि त्याचा पॅन्ट ओला होत नाही, अख्खं अंग भिजत नाही, तोपर्यंत त्याची झोप मोडत नाही. मखमलीच्या गादीवर झोपलेल्याला सुद्धा तोच आनंद आहे आणि शेतात झोपलेल्याला तोच आनंद आहे. निद्रा भय, जशी तुम्हाला मला मृत्यूची भीती आहे, सगळ्यांनाच आहे. एखादा साप निघू द्या वाळ्यात, काय उड्या मारायला लागते, भीती. मैथून, अहो जो आनंद मानवी जीवनात आपण उपभोगतो तोच आनंद डुकराच्या योनीला आहे, गाईला आहे, म्हशीला आहे. पण मनुष्य देई जे ज्ञान, पण ज्ञान फक्त माणसाला दिलं का? त्याला धर्म कळावा, अधर्म कळावा, खरं काय खोटं काय हे कळावं त्याला. आणि ते कळण्याकरता तेवढं काव चालले असा ना. तेल वाटला काहीच माहिती सांगून राहिला. आईकडे गेले बरं का ते झोप आली. तशी वेळ फ्रेश वेळ आहे 7:09ची. या वेळेत कीर्तन लोकांना आवकायला आवडतं, कीर्तन करायची ती सोयीची आवडीची वेळ आहे की नाही. ते हल्ली पोरं कीर्तनात बसायला तयार होत नाही. ब्रिलियंट पिढी आहे ना, एकदम तुफान तयारीची पोरं आहे. आता तुम्ही जिल्हा परिषद शाळा डिजिटल केली, डिजिटल करण्याची गरज होती कारण पोरं डिजिटल आहे ना. आपली पोरं ऐकू शकत. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे. हो, आमच्या शाळेला एकदा आग लागली, शाळा जळत होती आमची, आणि शाळा जळता जळता एक पोरं ग्राउंडवर नाचत होतं. त्याला म्हटलं मूर्खा, सगळे पोरं शाळा विजून राहिली, तू कोण नाचून राहिला रे? तो म्हणे या आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते 7-8 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावी लागणार आहे तुम्हाला. तसंच झालं. 7-8 दिवस आमची शाळा बंद. 10 दिवसांनी शाळा सुरू झाली. रंगरंगोटी केली, पत्र बदलले, खोल्या दुरुस्त झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला. मी त्या पोराला विचारलं, म्हटलं का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे? तो म्हणे गुरुजी, आपल्या शाळेला आग लागली घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. आता काय करता, मोठं कठीण आहे ते. पोर काय सामान्य आहेत का महाराज? ते नाद नाही करायचा त्यांचा. हो, मी अनेकदा माझ्या जीवनातलं उदाहरण सांगितलंय. मी संभाजीनगरला शिकायला असताना 2-2.5 वर्ष मेसचं जेवण जेवलो. फारच वाईट मेसचं जेवण. त्याने तोंड सोलतं, अपचन होतं. अरे बापरे, शेवटी धंदाच ना तो, व्यवसाय ना जेवणाचा. मी त्या संभाजीनगरला माझं डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लग्न आहे का हो तुमच्या गावात? हां, पण होत आहे लग्न याच्यातच आनंद आहे.
ते मला काही विक्षेप होत नाही, मला आनंद आहे. दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी असलं पाहिजे. मी मोठ्या मनाचा माणूस. नाही तर तुम्ही आता तेरवीत जा, श्राद्धात जा, वाढदिवसात जा, सप्त्यात जा, 5-7 जण एका ठिकाणी बसले की एकच विषय, का हो आहे का एखादी गरीबाची? तो विषय काढला की असं वाटतं हो विषय बदलवा, पोरीच नाही. तुम्हाला खरं सांगतो, आमचं गाव म्हणजे आमची पुरा आणि काकोडा अशी 2 गाव आहे. 3-3.5 हजार लोकवस्तीचं गाव आणि एक 25,000 लोकवस्तीचं गाव, फारच जवळ. 3 लग्न झाले हो एवढ्या मोठ्या गावात, 3. त्यातलं 1 मुलीचं आणि 2 मुलांची झाली. फार कठीण. ती त्या मुलांची झाली जी व्यवस्थित सेटल झालेले आहेत, त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे, वजांचं बरं आहे, सुरळीत आहे. आता फार वाईट परिस्थिती आहे. चला, त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत मी एक बी चांगलं लग्न सोडलं नाही. जेवण ते मी लग्न पाहून मंडपात घुसायचो, भूक लागायची. माझा D.Edचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मी फुलंब्री तालुक्यात सोनारी नावाच्या गावात शिकवायला गेलो. आणि तिथं गेल्यानंतर त्या गावात 1-1.5 महिना मला झाला. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं, तेव्हा सरकार 1500 रुपये मानधन द्यायचं शिक्षकाला. त्याच्यातही खूप आनंद होता. आता तो आनंद मावळलेला आहे सध्या. 1500 रुपये मानधन द्यायचं. मी तर 1-1.5 महिन्यात माझी मैत्री बऱ्या प्रमाणात झाली. मी एका पोराला म्हटलं, बाळा रे, अरे डबा आणलाय का तू? तो म्हणे आणलाय ना. का आणलाय रे? म्हणे पुरणपोळी दिली माझ्या आईनं आज. पुरणपोळी आणली, डबा उघडला, साजूक तुपात भिजलेली पुरणाची पोळी मारत. ती पुरणपोळी मी पाहिली, एक घास तोडला आणि तोंडात घातला. त्याला म्हटलं असं वाटते पूर्ण खावीन टाकावी. तो म्हणे खा ना तुम्ही. अरे म्हटलं मी तर खाईल, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तो म्हणे तुम्ही खा, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. बघा, तुमच्यामुळे आम्ही इतक्या लांब आलो, इथून तिकडे गेल्यामुळं. ब्रिलियंट पिढी महाराष्ट्री, काय उत्तर देतील, पण आनंद आहे. ती पोरं कीर्तनाला कथेला आली पाहिजे, त्यांची गरज आहे. ज्ञानोबा सांगतात ना, तुम्ही दिवाळी साजरी करा, पण कोणती? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, तो ज्ञानाचा दीप मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ती आनंदाची ज्ञानाची दिवाळी साजरी करायची असेल तर तुमच्या माझ्या मुलाबाळांना तुम्हाला ज्ञानोबारींच्या दिशेला, तुकोबारींच्या दिशेला आणावंच लागेल. भाग्यवान, त्यांची गरज आहे आज. नटे हरी कीर्तनात, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन हे एकमेव साधन आहे या युगातलं, जे तुम्हाला मला तारू शकते. तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दियंग, धक्का लागू देत नाही. तुम्ही त्याची सेवा करा, गरजेचं आहे महाराज, आहे की नाही? म्हणून आपल्या पूर्वापार चालत असलेल्या परंपरेला आपण आपल्या मुलाबाळांना इथं रुजू केलं पाहिजे. मला आनंद आहे की मोहगावातली बरीच तरुण कीर्तनाला आहे, बालगोपाल आहे, माझ्या भगिनी आहे, तरुण मुली कीर्तनाला आहे, छोट्या छोट्या मुली कीर्तनाला आहे. हाच तुमच्या उत्सवाचा विजय आहे ना, हा आनंद आहे भला मोठा. हा नुसता सप्ताह नाही, हे तुमचं वारकरी संप्रदायाचं सालाबाद प्रमाणे होत असलेलं भगवान श्री रामरायाच्या दरबारातलं, मारुतीरायाच्या दरबारातलं शिबिर आहे.
आणि या शिबिरातून संस्कार मुलांना मिळण्याचं एकमेव ठिकाण आपण तयार केलेलं आहे. चला अभंगाच्या दिशेनं प्रवास करूया. जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाच्या द्वारा आपण ती भूमिका लक्षात घेतली पाहिजे. मानवी जीवनाचा पहिला उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं. देवघराला येणं ही जीवनाची कलश साधन आहे. देवघराला यावा. आता ते घर कोणतं हे विविध मुद्दे आहेत, पण देवघराला येणं सगुण भक्तीत गरज आहे. देवाची 2 रूपं आपण कायम पूजन करतो. एक निर्गुणातलं जे आपण व्यापक मानलं, अणुमध्ये रेणू रेणूमध्ये विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठावना ही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला कुठे नाही सर्वांच्या हृदय देशी. सर्व घटी राम देहा देयेका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देयेका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. कुठे नाही हो, भगवान नाही अशी या विश्वात एक जागा नाही. कोणीतरी आहेच ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. या विश्वामध्ये सांभाळणारा कोणीतरी जगन्नियंता आहे. समाज मानत नाही त्याला, आपण काय करणार. लोक मानत नाही. अहो शिकलेली माणसं सुद्धा देव मानायला तयार नाही. ते घरात आणायचा काय विचार करतील. तुम्हाला जर एखादा देव न मानणारा माणूस भेटला तर तुम्ही विशाल महाराज खोलींची आठवण करा आणि मी सांगतोय तेवढं उदाहरण त्याला करायला लावा. उभ्या आयुष्यात त्यानं जर देव नाही असं म्हटलं तर सोडून देऊ आम्ही आमच्या संतांची प्रमाणं म्हणणं, अभंग म्हणणं. नास्तिक समाज झाला सद्यस्थितीला. काय म्हणायचं त्याला. तो म्हटलं देव नाही. का रे बाबा, हे सगळं आपण करतो, देव नाही. नाही, तू एक टोपलं भरून आण पाण्याचं. भरलेलं टोपलं आणायचं पाण्याचं आणि त्या भरलेल्या पाण्याच्या टोपल्यात त्याला सांगायचं पाणी तुझ्या घरचं, टोपलंही तुझं, अनेक मातीचा ढेकूळ त्या टोपल्यात घाल आणि तो जवळजवळ 5-6 तास त्या टोपल्यात राहू दे, त्या पाण्यात राहू दे. त्या पाण्यात असलेला ढेकूळ 5-6 तासानं जसं तसं संध्याकाळी बाहेर काढायचं. जमेल का हो? नाही जमणार. का? पाण्याचा स्वभाव आहे मातीला विरघळवणं. अहो एवढ्याशा पाण्यात एवढासा ढेकूळ 4-5 तास राहू शकत नाही. आता चला, पृथ्वीच्या सभोवताली पाणी किती हो? 71%. आपण भूगोल शिकलो, तो सगळा भूगोल श्रीमद भागवतातला आहे. 71% पाणी आणि 29% चेंडू आहे फक्त हा पृथ्वीचा. जिथं तुम्ही मी राहतो, खातो, पितो, बसतो. 29%. कशात टाकला देवानं? पाण्यात. पृथ्वीची स्थापना जलाशयात आहे. गामा विश्वच भूतानी धारयामी हमोजसा, पुष्णामी चौषधी सर्वा, सोमो भूत्वा रसात्मका. ही रसा तळाला गेलेली पृथ्वी देवानं दातावर धरली. वरा रूप घेऊन आई थोर पवाडा केला. सृष्टीच्या विस्ताराकरता देवानं पृथ्वीची स्थापना पाण्यात केली. ऐका, 10 अवताराचं वर्णन करणारा भंग येतो. दातात धरली स्थापना केली. कुठं टाकला चेंडू? थोडस बोला. कशात? पाण्यात. आता साधं गणित आहे. एवढ्याशा टोपल्यात एवढंसं ढेकूळ राहत नाही. समुद्राजवळ जा, ज्या समुद्राला कुठं अडखण नाही, बंधन नाही, धरण नाही, हजारो किलोमीटर वरून आलेली लाट किनाऱ्यावर येऊन शांत होते हो. कधी मातीला विरघळवत नाही, कधी तुमची माझी घरं पाडत नाही. माझी खूप दिवसाची इच्छा होती
मासेमारीच्या नावी समुद्रात बसायचं ती जी हा हा तसं जहाजात बसलो म्हटलं बसायचंच एकदा. मग आता मी कोकणात गेलो होतो रामनवमीला 2 दिवस होतो दापोलीला. म्हटलं बसू अरबी समुद्र तिथं सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला. हो त्या किल्ल्याचे आरमार प्रमुख कान्होजी पांगरे. इतिहासात देखना किल्ला आहे. समुद्रात आहे चौफेर समुद्र आणि मध्ये किल्ला जंजिऱ्यासारखंच काम. त्या सुवर्णदुर्ग किल्ला पाहायची इच्छा झाली. बसलो नावेला. समुद्राची ताकद महाराज त्या मासेमारीच्या नावीत बसल्याशिवाय कळत नाही. पाहायला बरं वाटतं पण आत नुसता माणूस बसला की हनुमान चालीसा आणि राम रामच म्हणतो दुसरं काय म्हणत नाही ते. मी म्हणू गुखून बसलो आपण याच्यात. ते म्हणत महाराज काहीच नाही ते एकदम रिलॅक्स बसलेले मी धरून बसलेलो नावेला. तिथं सगळं होतं जॉकेट बिकेट पण ते पाणी. तेव्हा ही ओवी आठवायची ज्ञानोबाऱ्यांची. निरगालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी. नुसती जडे म्हटलं नाही ज्ञानोबाऱ्यांनी महाजडी. ही पासूची डिपोडी विरेची ना. काय समुद्राचं वर्णन केलं ज्ञानोबाऱ्यांनी. माऊलींची ज्ञानेश्वरी असा एक एक शब्द खळान खळा खळान खळा सोन्यात गोंफवून ठेवावं महाराज. इतकं मौल्यवान रत्न नाही ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरीतले शब्द. काय महाजळ ज्ञानोबारे म्हटले. पण इतकं मोठं जल सुद्धा माझ्या देवाचं ऐकतं. इतक्या वेगानं आलेली लाट किनाऱ्यापर्यंत जाते शांत होते. ही लाट आम्हाला विरघळवत नाही आमची घरं पाडत नाही आम्हाला बुडवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात मोहोगावच्या बाहेरचा नालगट ऐकत नाही. ती जास्त पाऊस झाला की आपल्या शेतीला उद्ध्वस्त करतं. पण समुद्र कोणाच्या घरात शिरला आणि समुद्रानं या गावाला उद्ध्वस्त केलं असं ऐकलं तुम्ही कधी? असं ऐकलं तुम्ही कधी की समुद्राचा स्वतःवरचा ताबा सुटला? धरण फुटला ऐकलं असेल तुम्ही पण समुद्र फुटला असं कधी तुम्ही ऐकलं नसेल. त्याला कारण कोण असेल? ज्ञानोबारे म्हटले तर पर्वती बैसकान संडावी समुद्रे रेखान ओलांडावी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले. जो जगा ते जाळीता असा सत्ताधीश जगाचा मालक आहे. अगोदर तो जगाला मान्य नाही तो घरी यावा काय मान्य करेल समाज? शिकलेली सुज्ञ माणसं म्हणतात देव काय करतो? आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो. देव काय करतो? शाळेत गेलेला एक विद्यार्थी गुरुजी गणपती बसवता का आपल्या वर्गात? हे काय करतो रे कोण आपल्या करता? आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो सगळं आपणच करतो. देव काय करत नाही आपल्या करता. 9:15 झालेली 9:15 9:30 पर्यंत थांबायचंय. ठीक आहे ना? काय अडचण नाही ना तुम्हाला? देव काय करतो रे? आपणच करतो सगळं. वाईट वाटलं त्याला. वारकऱ्याचं पोरगं होतं मानवले नाही त्याला ते शब्द. तो घरी आला दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेला उन्नतीत आणि जाऊन त्या पोरानं सुंदर गणपती बाप्पाचं चित्र फळ्यावर काढलं. हाताला कला होती त्याच्या. ते चित्र काढलं पण गुरुजी वर्गात यायच्या अगोदर काढलं. गुरुजी वर्गात आले त्यांनी ते चित्र पाहिलं. वा कोणी काढलं रे चित्र? तू काढलं का रे? मी नाही काढलं. तू रे? मी नाही. रामा तू नाही. तू? अरे मग कोणी काढलंय? त्यानं काढलं होतं तो म्हणे असं चाललं ते आपोआप. आपोआप मूर्खायच कर तू. असं आपोआप लेखा चित्र कुठं निघत असतं का? अरे चित्र काढणारा कोणीतरी लागतो त्याशिवाय चित्र निघत नाही. गुरुजी या छोट्याशा मोहो गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छोट्याशा फळ्यावरचं चित्र काढायला जर कोणी लागत असेल गुरुजी तर पहा हे विश्व. या विश्वातला हा आशिया खंड, या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश, भारतातलं हे राज्य महाराष्ट्र ही संतांची भूमी. या संतांच्या भूमीतला हा पवित्र नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यातला हा छोटासा तालुका, या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटंसं गाव आणि छोट्याशा गावातली आमची सगळ्यांच्या लाडकी आवडीची सगळ्यांच्या लोकवर्गणीतून आमच्या कष्टातून उभं राहिलेली आमची ही जिल्हा परिषदेची शाळा. गुरुजी
या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेच्या फळ्यावरचं चित्र काढायला कोणीतरी लागतं गुरुजी, तर ज्यानं या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो गुरुजी? असं काय बोलता तुम्ही शिकलेले राजे हो. तुमचा पुस्तकी ज्ञानाचा किडा इतका वळवळ करू देऊ नका. पुस्तकी ज्ञान खूप वाढलं. जुनी माणसं प्राण्यात देव पाहायचे गुरुजी, आता तुम्हाला माणसात देव दिसत नाही. देव ओळखा, त्याला घरी आणा कधीतरी. मी प्रस्तावना थोडीशी वाढवतोय, तुम्हाला कळेल. खरंच जुनी माणसं चांगली होती महाराज आपल्यापेक्षा. ते उपकारही करायची आणि देवालाही मानायची. कशात देवाला मानायची? मी सकाळी बोललो, इतका सुज्ञ समाज होता. ही टोपीवाली लोक जितकी भावनिक आहे, जितकी यांच्या अंतःकरणात दया आहे, या म्हाताऱ्या महिलांच्या अंतःकरणात जितकी दया आहे तितके दयाळू आपण राहिलेलो नाही. तो या कालाचा प्रभाव आहे आपल्यावर. दया नाही आपल्या अंतःकरणात. हनुमानरायाच्या मारुतीरायाच्या मंदिरात पूर्वी माणसं ज्वारी तयार झाली की 2-4 वाकड्या दांडाची कंस त्या मंदिरात आणून खोसायची. असायची की नाही? कशा करता? काय त्या वाकड्या दांड्याच्या कंसाच्या आमच्या बापाला काम नव्हतं, पण आमच्या आजोबाला कळायचं. हात पुरत नव्हता तरी उभं राहायला काहीतरी घेऊन आमचा आजा ते वाकड्या दांड्याचे कंस तिथं अडकून द्यायचा. पण उन्हाळा चालू झाला की त्या कंसांची किंमत करायची. ज्या वेळेला पक्षी थकून जायचे, वनवन भटकायचे पाणी मिळवायला, त्यांना अन्न मिळत नव्हतं, त्यावेळेला प्रत्येक मारुतीरायाच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात त्या पक्ष्यांनी किलबिलाट करावा. एक एक दाना आमच्या आजोबांनी टांगलेल्या त्या वाकड्या दांडाच्या कंसांमधला खायचा. ज्या वेळेला त्या पाखराच्या चोचीत तो ज्वारीचा दाना जायचा, त्यावेळेला आमच्या आजोबाला पांडुरंगाच्या पोटात ज्वारी गेली. इतकं समाधान वाटायचं. इतका आमचा आजोबा दयाळू होता, इतकं प्रेम होतं त्याच्या अंतःकरणात. आता काय सांगावं तुम्हाला. इथं किड्या मुंग्यासारखी माणसं मरता हो, कोणी पाहत नाही. नाशिक सिन्नर रस्ता पहा तुम्ही, एखाद्याचा अपघात होत्या लोक उभं राहत नाही राजू, थांबत नाही माणसं. लोक म्हणतात चल रे पुढं, अरे रक्त सांडलेलं दिसतंय, बहुतेक मेला असेल, आपल्याला काय आपलं काम महत्वाचं आहे. किड्या मुंग्यासारखी माणसं मरतात, कोणी पाहत नाही त्यांच्याकडं. जा 20 वर्ष अगोदर, जा आपल्या आजीकडे. माणसाची किंमत किड्या मुंग्यासारखी झाली, पण किडेची किंमत आमच्या बापाकडे काय होती माहितीये? मृग नक्षत्र चालू झाल्यावर जर मृगाचा किडा घरात दिसला तर आमची माय देवघरात जाऊन कुंकाचा करवंडा हातात घेऊन यायची आणि हळदी कुंकू किड्याला व्हायची. तर माणसाची किंमत किड्यासारखे करणारे तुम्ही मी, आणि किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणारी आमची आजी आणि आमचा आजोबा होता, ते तुम्हाला विसरता कामा नये.